काळ 1994 भारत विरुद्ध पाकिस्तान एशियन गेम्स मधील कबड्डीचा अंतिम सामना. कसब, कौशल्य आणि कुवत असूनही एका खेळाडूला खेळू दिलं जात नाही का? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपल्यासमोर उभं राहतं तमिळनाडूमधील एक छोटं गाव. जातीयतेच्या द्वेषानं धगधगतं, हिंसेतून तुटलेलं, गावागावातील सत्तेच्या संघर्षानं पेटून उठलेलं. आणि या सगळ्यामध्ये कबड्डीचं स्वप्न उराशी बाळगणारा किट्टन वेलुसामी. भावकीच्या भांडणांमुळे त्याला सातत्याने कबड्डीपासून दूर ठेवलं जातं. किट्टन सतत विचारतो, कोणी चोरी केली, कोणी फितुरी केली तरी नजर माझ्यावरच का? मी असं काय केलंय? पण या प्रश्नांना या जगात उत्तर नाही. आहेत फक्त गृहीतकं, असमानता आणि जखमा. किट्टन दाबला जातो, लाथाडला जातो, हिंसेने फोडला जातो, त्याची ओळख त्याच्यावर पुन्हा पुन्हा फेकली जाते. पण तो वाकत नाही, तो मोडत नाही. त्या जिद्दीने, त्या तडफेने तो पुन्हा उठून उभा राहतो, पेटून उठतो, तो एक प्रतीक बनतो. त्या बंडखोरीचं, आशेचं, जगण्याच्या हट्टाचं. तेव्हा जग त्याला ओळखू लागतं बायसन म्हणून. मारी सेल्वराजने लिहून डिरेक्ट केलेली ही फिल्म आहे बायसन कलामंदन. एक पॉवर पॅक स्क्रीन प्ले, तितक्याच ताकदीचं एडिट, अचूक ठिकाणी तुम्हाला खेळवून ठेवणारं म्युझिक आणि प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम जी तुम्हाला मारी सेल्वराजच्या धगधगत्या काव्यमय दुनियेत घेऊन जाते. जिथे सिनेमा फक्त मनोरंजन नसतो, तो असतो आरसा कटू सत्याचा. जिथे पात्र फक्त पात्र उरत नाही, तर ती होते कायम किंमत मोजावी लागणाऱ्यांची वेदना, असंख्य वर्ष गप्प बसलेल्या लोकांची भाषा. मग ते पांडेया राजा असो, किट्टन वेलुसामी, राजी, कंदीबन सर किंवा एखादं शांत उभं असलेलं झाड सुद्धा कित्येक अर्थ घेऊन येतं आणि तुमच्यासाठी मेटाफर्सची एक नवी दुनिया उभी करतं. जर तुम्ही ॲक्शन, स्पोर्ट्स, ड्रामा असं काहीतरी पाहण्यासाठी खूप उत्सुक असाल तर ही फिल्म मस्ट वॉच आहे. बायसन कलामंदन तुम्ही पाहू शकता नेटफ्लिक्सवर. जरूर पहा आणि मला कळवा कशी वाटते ती फिल्म. शिवाय चित्रसेतूचा हा 5वा भाग तुम्हाला कसा वाटला तेही जरूर कळवा.